मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधुभाऊ हे रूममध्ये असतात आणि ते अल्बम व्यवस्थित ठेवत असतात। त्याचवेळी आता तेथे प्रताप आणि अश्विन हे दोघेही येतात, दाराला नॉक करतात आणि विचारतात, मधुभाऊ आतमध्ये येऊ का? मधुभाऊ हो असं म्हणतात। त्याचवेळी आता मधुभाऊ विचारतात की बोला ना, आपली मोहीम तर फत्ते झाली आहे। मग आता अश्विन म्हणतो गुड जॉब मधुभाऊ। त्यावेळी अल्बम आता लगेच अश्विनकडे देत आता ते म्हणतात, फोटो कमी पडायला नको बरोबर ना? मग आता अश्विन म्हणतो हो बरोबर आहे, फोटो कमी पडायला नको म्हणूनच बरं झालं तुम्ही अल्बमच घेऊन आलात। तेव्हा त्या अल्बममधील तन्वीचा एक फोटो खाली पडतो। तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अरे बापरे, हा फोटो तर मी पाहिलाच नव्हता, असं म्हणून ते अश्विनकडे लगेच तो फोटो देतात। तो लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचा तो फोटो असतो हे मधुभाऊंच्या लक्षातच येत नाही। अश्विनकडे तो फोटो देऊन टाकतात। अश्विन म्हणतो, डॅडा, मधुभाऊंनी त्यांची मोहीम तर आता फत्ते केली, आता आपली टर्न आहे। त्यानंतर आता अश्विन आणि प्रताप हे दोघेही आपल्या रूमकडे चाललेले असतात। तेव्हा हा तर तन्वीचा फोटो आहे, दादा आणि वहिनीच्या अल्बममध्ये काय काम करतोय असं अश्विन विचारतो। तेव्हा प्रताप म्हणतो काय माहीत? मग अश्विन हसतच म्हणतो की ही तन्वी ना दादाचा काय पिच्छा सोडत नाही। मग प्रताप म्हणतो जाऊ देत तिकडे, विषय नको घेऊ आणि एक काम कर, अगोदर ते फोटो स्कॅन कर आणि मस्त असा व्हिडिओ बनव। तेव्हा ठीक आहे अश्विन म्हणतो। दुसरीकडे आता प्रतिमा कसला तरी विचार करत असते। त्याचवेळी रविराज तेथे येतो आणि म्हणतो, काय ग प्रतिमा, कसला विचार करतीयस? मूड ठीक नाही आहे का तुझा? मग आता ती म्हणते काही नाही। तेव्हा तुझा मूड ठीक करणारी तुला बातमी सांगू का, असं आता रविराज विचारतो। तेव्हा प्रतिमा म्हणते हो सांगा की। मग रविराज म्हणतो, प्रतिमा कसा आहे ना, उद्या ना तुझ्या लाडक्या अर्जुनचा वाढदिवस असतो। तेव्हा प्रतिमाच्या चेहऱ्यावर आता हसू येतं, तिला खूपच आनंद होतो। मग आता तो म्हणतो की दुसरी गुड न्यूज सांगू का, तुझ्या सायलीचा सुद्धा उद्याच वाढदिवस आहे। अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस एकाच दिवशी असतो। प्रतिमा अजूनच खुश होते। मग रविराज म्हणतो, उद्याचा दिवस माझ्यासाठी वर्षांपासून अगदी स्पेशल आहे, कारण माझ्या ज्युनियरचा वाढदिवस असतो। पण एक सांगू का, तेवढंच वाईटही वाटतं, कारण उद्याच्याच दिवशी आपला ॲक्सिडेंट झाला होता आणि या दिवशी माझ्या मनाची अवस्था काय असायची ना, हे फक्त माझं मलाच माहीत आहे। यावर्षी तसं नाहीये, आपण सर्वजण एकत्र आहोत, त्यामुळे उद्याचा दिवस अगदी आनंदात साजरा करायचा, असं आता रविराज म्हणतो। त्यावेळी प्रतिमा हो असं म्हणते आणि मग लगेच तिला कल्पनाचा कॉल येतो। तेव्हा ती आता कॉल रिसीव करते। मग आता प्रतिमा म्हणते, बोल ना कल्पना। त्यावेळी आता कल्पना विचारते, प्रतिमा तू कशी आहेस? मग आता प्रतिमा म्हणते, मी एकदम ठीक आहे। तेव्हा तू तिकडे बँगलोरला गेली होती, तुझा दादा बरा आहे का गं, असं प्रतिमा विचारते। तेव्हा कल्पना म्हणते, हो दादा बरा आहे आता, आणि आज मी आली आहे बँगलोरवरून। उद्या काय आहे माहीत आहे ना, अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस आहे। आपण सर्वांनी मिळून त्यांचा वाढदिवस अगदी आनंदाने सेलिब्रेट करायचा आहे। यावर्षी तू आहे, तुलाही समजेल किती धूमधडाक्यात आपण त्या दोघांचा वाढदिवस साजरा करतोय ते। तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते। मग आता रविराज भाऊजी आहेत का तिथे, फोन जरा स्पीकरवर टाकतेस का, असं कल्पना विचारते। मग आता प्रतिमा हो असं म्हणते। तर आता लगेच रविराज तिला फोन स्पीकरवर टाकून देतो आणि म्हणतो, बोला वहिनी। कल्पना म्हणते, रविराज भाऊजी उद्याचा दिवस लक्षात आहे ना, आज रात्री 12 वाजता तुम्हाला केक कट करायला यायचंय हां? रविराज म्हणतो, हो दरवर्षी येतो मी माझ्या ज्युनियरचा केक कट करण्यासाठी, परंतु ह्यावर्षी नाही जमणार, कारण प्रतिमाची तब्येत बरी नसते ना, जागरण तिला उगाच झेपायचं नाही, पण उद्या येऊ आम्ही। मग कल्पना म्हणते, मी वाट पाहिला नक्की रविराज भाऊजी तुमची। तेव्हा आता ठीक आहे असं रविराज म्हणतो, आणि उद्या सकाळी नाश्त्याला मी आता वाट पाहते तुम्हा सर्वांची, असं जेव्हा कल्पना म्हणते रविराज हो म्हणतो आणि मग ते फोन ठेवतात। तर आता प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो की सायलीचा वाढदिवस आहे। मग आता रविराज म्हणतो, अगं नुसत्या कल्पनेने किती तुला आनंद झाला आहे की उद्या तुझ्या लाडक्या सायलीचा वाढदिवस आहे ते ऐकून। मग आता ती म्हणते, हो उद्या सायलीचा वाढदिवस आहे आणि खरंच मला खूप आनंद झाला आहे। मग आता ते दोघेही अगदी हसतच असताना, ते दोघेही आनंदात असताना नेमका खोडा घालण्यासाठी प्रिया तेथे येते आणि जरा टोमणा मारूनच विचारते, काय गाई तुला काय झालं एवढं, कारण तू हसतीये, असं डॉक्टर श्रद्धा यांनी कोणतं टॉनिक दिलंय तुला?
तेव्हा आता रविराज म्हणतो की उद्या अर्जुनचा सायलीचा वाढदिवस आहे ना, त्यामुळे आता आपल्या सर्वांना बोलवलंय तिकडे. तेव्हा आता प्रिया खुश होते आणि म्हणते, म्हणजे उद्या सगळ्यांनी जायचंय का? तेव्हा आता हो, अगदी दिवसभरासाठी जायचंय तिकडे असं प्रतिमा म्हणते, कारण त्यांनी मला खास आमंत्रण दिलंय. त्यावेळी प्रिया आता खूपच खुश होते आणि म्हणते, आई तुला जमेल ना गं दिवसभर पण नक्की ॲडजस्ट करायला तिथे? तेव्हा प्रतिमा म्हणते, का नाही जमणार, उद्या आपण जायचंय हां. मग प्रिया आणि रविराज हो असं म्हणतात. त्यानंतर प्रिया आता मनातच विचार करते की उद्या अर्जुनला वाढदिवसाचं खूप मोठं सरप्राईज मी देणार आहे. ते म्हणजे अर्जुन सायलीच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर. आणि हे पेपर दिल्यानंतर बघा मग काय धमाका होतो ते, असं प्रिया आता मनात विचार करते. तेव्हा आता रविराज म्हणतो, प्रतिमा तू जरा आता आराम करतेस का, खूप उशीर झालाय. तेव्हा ती आता ठीक आहे असं म्हणते. तर प्रिया म्हणते, थांब ना आई, लगेच नको झोपू अगं, मला एक सांग, उद्या तू कोणती साडी नेसणार आहेस मला सांग ना प्लीज. मी तुला दाखवते हा, मी नवीन ग्रीन रंगाचा ड्रेस घेतलाय, तो मी उद्या घालणार आहे, चल ना तुला दाखवते, चल चल. असं एक्साईट होऊन आता ती प्रतिमाचा हात पकडून तिला लगेच तिकडे तिच्या रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा रविराज त्या दोघींकडे पाहतच राहतो. मात्र त्याच्या मनात येतं, तर कल्पना वहिनींनी फोन केला हे खरं आहे, परंतु तन्वीचं नावसुद्धा घेतलं नाही. उद्या तन्वीने काही असं करायला नको जेणेकरून त्यांच्या मनातून ती पूर्णपणे उतरून जाईल, असा आता रविराज विचार करतो आणि खूप डिस्टर्ब होतो. कारण प्रियावर अजिबात त्याचा आता भरोसा राहिलेलाच नसतो. इकडे अर्जुन आणि सायली आता दोघेही बेडवर बसलेले असतात. कधी एकदा 12 वाजतील असं त्यांना होत असतं. मग आता ते दोघेही एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा एकत्रच देतात. तेव्हा आता दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात, कारण आता त्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी कसा, हा त्यांनाही प्रश्न पडलेला असतो. परंतु योगायोगाने त्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. ते दोघेही एकमेकांकडे हसतच पाहत राहतात. अर्जुन विचारतो, कसा आहे ना मिसेस सायली, आपल्या दोघांचा वाढदिवस एकत्र, किती छान ना. ती म्हणते, हो ना, घरातील सर्वजण सुद्धा खूप खुश असतात आपल्या वाढदिवशी. तेव्हा अर्जुन म्हणतो हो. त्यानंतर सायलीला आता लगेच त्या भूतकाळातल्या गोष्टी आठवू लागतं. डोकं आता गरगरायला लागतं आणि तिला आता सारखं सारखं काहीतरी गोष्टी आता आठवू लागतात, ज्या पूर्वी घडून गेलेल्या असतात. म्हणजे ती लहान असताना तिच्या कानावर आता सतत आवाज घुमत असतात. खरं तर ते आवाज अर्जुनचे असतात. म्हणजे अर्जुन तिला सारखं चिडवायचा, तिची गंमत करायचे, भित्री भागूबाई, ए भित्री भागूबाई, असं सारखं तो तन्वीला लहानपणी म्हणायचा. कारण तन्वी खूप घाबरायची लहानपणी. मग अर्जुन तिची खूप मजा घ्यायचा. हे आता तिला आठवत असतं, परंतु त्यांचे चेहरे तिला काही स्पष्टपणे आठवत नसतात. त्याचबरोबर नक्की हे कोण आहे हे सुद्धा आता तिला कळत नसतं. दरवर्षीप्रमाणे तिला हा त्रास आता लगेच सुरू होतो. तेव्हा ती आता डोक्यालाच हात लावते आणि तिला खूप गरगरल्यासारखं होत असतं. तेव्हा अर्जुन आता विचारतो, काय झालं मिसेस सायली? मग आता सायली म्हणते, काही नाही हो, थोडं गरगरल्यासारखं वाटतंय, बाकी काही नाही. अर्जुन म्हणतो, हे पहा, उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप हेक्टिक असणार आहे, त्यामुळे तुम्ही जरा आराम करताय का मिसेस सायली? तेव्हा सायली म्हणते, हो करते की मी आराम, असं म्हणून ती आता लगेच झोपायला जाते. नंतर आता प्रतापचा खूप जोरात आवाज येतोय, विमल अगं चल ना पटपट, किती वेळ लावती एक काम करायला. तर आता प्रतापचा आवाज जेव्हा अर्जुनच्या आणि नावर घुमतो, तेव्हा आता सायली विचारते, हो यांचं काय चाललंय, म्हणजे एवढ्या रात्रीचे बाबा नक्की काय करतायत? तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, यांचं ना सरप्राईज प्लॅनिंग सुरू असेल. तुम्हाला माहिती आहे का मिसेस सायली, आजपर्यंत असा एकही वाढदिवस गेला नाही की माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी असं सरप्राईज प्लॅन केलं नाही. अहो ते नेहमी दरवर्षीप्रमाणे आत्तासुद्धा आपल्या दोघांच्या वाढदिवसाचं अगदी जंगी सेलिब्रेशन करणार असतील, आपल्याला सरप्राईज देणार असतील. तेव्हा सायली आता खूपच खुश होते आणि हे मला माहीत असतं दरवर्षी हे सरप्राईज देणार आहेत म्हणून, पण मी त्यांना असं काहीच दाखवत नाही की मला माहीत आहे म्हणून, मला आत्ताच माहीत झाले असं मी सर्वांना दाखवतो. तेव्हा सायली त्याच्याकडे पाहून हसते आणि म्हणते, गंमतच आहे ना ही. तेव्हा सायली आता त्याला विचारते, आपण हळू जायचं का, तिथे जाऊन बघायचं का असं वरून? मग अर्जुन म्हणतो, नाही, तुमची तब्येत ठीक नाही आहे ना, तुम्ही आता फक्त आणि फक्त आराम करायचा, चालेल ना? तेव्हा सायली म्हणते, मला बरं वाटतंय हो, आणि मला जर बरं वाटत नसेल ना तर हक्काने मी तुम्हाला सगळं सांगेल ना.
चला ना आपण बघूयात ना प्लीज प्लीज. तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे चला. आता सायली आणि अर्जुन हे दोघेही बाहेर येतात आणि त्यांच्या वाढदिवसाचं असं जंगी सेलिब्रेशनची जी तयारी सुरू असते ना ते सगळेजण पाहतात. मग आता सगळ्यांचा तो गोंधळ पाहून इकडे सायली अर्जुनला खूप भारी वाटत असतं. सर्वजण असं प्रेमाने किती सगळं काही आपल्यासाठी करतायत हे अर्जुन आणि सायलीला समजतं. मधुभाऊ आणि कुसुम देखील तेथे असतात. ते पाहून सायलीला खूपच आनंद होतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अहो कल्पना वहिनी, आपल्याला सायली आणि जावई बापूंचं औक्षणसुद्धा करायचं असेल ना. प्रताप म्हणतो हो करायचं. मग आता कल्पना म्हणते अहो औक्षण आपण उद्या करतो, कारण असं अर्ध्या रात्री औक्षण करायचं नसतं आणि आत्ता रात्री 12 वाजता केक कापतो ना आपण, ते फक्त मुलांच्या हौशेसाठी. त्यानंतर आता सर्वजण आपापल्या कामाला लागतात. तेव्हा पूर्णाजी विचारतात, काय ग कल्पना, उद्या आपल्या अर्जुनला औक्षण म्हणता येईल का? तेव्हा इकडे सायली आणि अर्जुन खूप हसत असतात. तर अर्जुन म्हणतो, पाहिलं का पूर्णाजी कशी गंमत करते माझी. मग सायली देखील हसू लागते, कारण अर्जुनला औक्षण हा शब्द बोलताच येत नसतो. तर घरातील सर्वजण सुद्धा त्याच्यावर हसतात. तेव्हा हे तर इम्पॉसिबल आहे असं चैतन्य म्हणतो, कारण औक्षण करता करता एखाद्या गुन्ह्याची केस अर्जुनकडे आली ना, तर अर्जुन काय म्हणेल माहिती आहे का, केस नको पण औक्षणावर. तेव्हा सर्वजण पुन्हा या गमती जमतीवर हसत असतात, कारण अर्जुनला काही काही असे मराठी शब्द असतात ना ते खरंच व्यवस्थित बोलता येत नसतात. तेव्हा अस्मिता मात्र आता वेड्यासारखी हसू लागते. खूप जोराजोरात ती आता हसत असते. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात आणि काय झालं असं विचारतात. मग अश्विन म्हणतो, अगं तो अर्जुन दादा आणि सायली वहिनी तिकडे झोपले आहेत. तुझा असा भूतासारखा चेटकिनीसारखा आवाज ऐकून म्हणतील की कोणती चेटकीन घरामध्ये आली आहे. सर्व सरप्राईजचा आपला बट्ट्याबोळ होईल. तुला काही कळतं की नाही ते जर उठून इकडे आले तर. तेव्हा आता तो चेटकीन पार्ट सोडला ना तर बाकी सगळं काही खरं झालंय असं अस्मिता म्हणते. त्यावेळी आता सर्वजण विचारतात म्हणजे काय. त्याचवेळी आता वर बघा ना तुम्ही एकदा असं अस्मिता जेव्हा म्हणते तेव्हा अर्जुन आणि सायली आता तेथे उभे असतात. ते पाहून आता सर्वांचा मूड ऑफच होतं, कारण अर्जुन सायलीला आपण आता त्यांना सरप्राईज देणार आहे हे समजलेलं असतं आणि सर्वजण आपापल्या परीने पुन्हा वस्तू लपवून ठेवतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो की आम्हाला समजलं. तेव्हा प्रताप विचारतो, अरे अर्जुन हे काय रे आता. मग अर्जुन म्हणतो, डॅड अहो तुम्ही आता जरा हळूहळू बोलायचं ना, अहो किती जोराजोराने बोलताय तुम्ही. तेव्हा अश्विन म्हणतो, काय आता सगळा झाला बट्ट्याबोळ, ये आता तू सुद्धा झिरमळ्या लावायला. तेव्हा सर्वजण पुन्हा हसू लागतात. पुढे कल्पना म्हणते, अरे काही हरकत नाही अर्जुन, तसंही आम्ही आता तुम्हाला खाली बोलवणारच होतो. तर कुसुम म्हणते, बघा तुमच्या वाढदिवसाची किती जय्यत तयारी केली आहे. तेव्हा कोणत्या फ्लेवरचा केक आहे असं अस्मिता विचारते. त्यावेळी आता अर्जुन सायलीला जो केक आवडतो तोच आता अश्विनने ऑर्डर केलेला असतो. त्यानंतर अश्विन म्हणतो, अस्मिताई वा वा, मला ना तुझं याचंच कौतुक वाटतं की अगं बघ ना, म्हणजे आम्ही इथे सर्वजण तयारी करत होतो तेव्हा तू उठून सुद्धा आली नाही हा तयारीसाठी, आणि जेव्हा केक दिसला ना तेव्हा तुरू तुरू लगेच आली पळत. तेव्हा अस्मिता म्हणते, गप्प बस रे. मग कुसुम म्हणते, कल्पनाताई केक खरंच खूप छान आहे हा. त्याचवेळी मधुभाऊ म्हणतात, यावर्षी हा सोहळा बघणं माझ्या नशिबात असेल बहुतेक. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, चला आता केक कापा बरं. नंतर आता सर्वजण एकत्र येतात. तेव्हा अर्जुन सायली आता केक कट करत असतात. तर हॅपी बर्थडे टू यू अर्जुन सायली असं घरातील सर्वजण त्याला बड्डेचं विश करत म्हणतात. मग आता हा स्पेशल दिवस असल्यामुळे अर्जुनला प्रचंड आनंद झालेला असतो. तर सायलीच्या देखील चेहऱ्यावर तो आनंद झळकत असतो की पूर्ण कुटुंब एकत्र आहे आणि माझ्या वाढदिवसाचं अगदी खास सेलिब्रेशन सुरू आहे. त्यानंतर अर्जुन आता सायलीला म्हणतो, आपण दोघेही एकत्र केक कट करायचा. मग आता दोघेही एका हातात आता ती सुरी घेतात आणि केक कट करत असतातच. तेव्हा सायलीला आता भूतकाळातल्या त्या गोष्टी आठवतात. कानावर सारखे आवाज घुमत असतात की मला केक कट करायचा आहे. मग आता दुसरी कोणीतरी व्यक्ती असते, ती म्हणते मला केक कट करायचा आहे. ॲक्च्युली खरं तर तो अर्जुन असतो लहानपणीचा. मग आता तिला
ते सगळं चित्र असं धुसर दिसत असतं. त्या आठवणी सगळ्या आता तिच्या पुन्हा ह्याच दिवशी जाग्या होतात. तो अर्जुनच आहे आणि ती लहान मुलगी म्हणजे मीच आहे हे काही तिच्या लक्षातच येत नसतं. तेव्हा तिला आता त्या आठवणींमुळे खूपच त्रास होऊ लागतो. तर मधुभाऊ आपल्या सायलीकडे पाहतच राहतात, कारण त्यांना समजलेलं असतं की सायलीला त्रास व्हायला लागलाय. मग आता कुसुम देखील मधुभाऊंकडे पाहत राहते. मधुभाऊ इशारा करून सांगतात की सायलीला त्रास होतोय. सायली आता केक कट करत असतानाच तिला अचानक चक्कर येऊ लागते आणि तिचं डोकं गरगरू लागतं आणि ती डोक्याला हात लावते. तेव्हा ती खाली आता पडणार असते. तेवढ्यातच अर्जुन सायली थांब असं म्हणतो आणि आपल्या मिठीत घेतो, सावरतो. त्यानंतर सायली आता एकदम शांत होऊन जाते. घरातील सर्वजण खूप घाबरतात. सायली बाळा तुला काय होते असं विचारतात. तेव्हा विमल पटकन पाणी घेऊन येते आणि मग अर्जुन सायलीला पाणी पाजतो. तेव्हा कुठे तिला थोडं बरं वाटतं आणि मग बरं वाटल्यानंतर घरातील सर्वांना देखील आनंद होतो. तेव्हा आता घरातील सर्वजण पुन्हा विचारतात तू ठीक आहेस ना बाळा? मग आता ती म्हणते हो मी ठीक आहे, कापूयात हा आपण केक आता, असं अर्जुनला ती जेव्हा म्हणते तेव्हा सर्वजण खुश होतात. आता हॅपी बर्थडे टू यू सायली आणि अर्जुन असं सर्वजण त्या दोघांना पुन्हा एकदा बर्थडेचं विश करतात. सायली अर्जुन केक कट करायला पुन्हा घेतात. तेव्हा आता पुन्हा एकदा लहान मुलाला कुणीतरी औक्षण करतंय हे सायलीला आता क्षण आठवू लागतात आणि ती आता पूर्णपणे घाबरते. नक्की हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? नक्की हा भूतकाळ कोणता आहे आणि काय आठवतंय मला? हेच आता तिला समजत नसतं. त्यामुळे आता ती घामाघूम होते. त्यानंतर सायलीला अचानकच अशी चक्कर येते आणि ती डायरेक्ट खाली पडते. तेव्हा घरातील सर्वांना प्रचंड धक्का बसतो. प्रताप विचारतो अर्जुन अरे काय झालं सायलीला? मग अर्जुन तिला सतत उठवण्याचा प्रयत्न करतो, परंतु सायली काही आता उठत नाही. घरातील सर्वजण खूप घाबरलेले असतात. तेव्हा अश्विन बघ ना रे सायलीला काय होतंय असं आता अर्जुन जोरातच ओरडतो. अश्विन लगेच पुढे येतो. दुसरीकडे आता प्रतिमाला सुद्धा त्याच आठवणी आता आठवू लागतात. तेव्हा आता ती जोरातच तन्वी असं ओरडते आणि उठते. तेव्हा प्रिया आता लगेच झोपेतून उठते आणि विचारते काय ग झालं आई, तुला बोल ना पटकन. तेव्हा रविराज देखील धावत तेथे येतो आणि विचारतो काय झालं प्रतिमा, बोल ना पटकन, काय झालं अगं? तुला काही त्रास होतोय का? डॉक्टरांना बोलवायचं का? मग आता प्रतिमा म्हणते तन्वीला काहीतरी झालं. तेव्हा प्रिया ही आता विचार करू लागते तन्वीला कुठे काय होणार आहे? मग आता प्रिया विचारते मला कुठे काय झालंय आई? अगं मी तर पूर्णपणे ओके आहे आणि तुला असं का वाटलंय की मला काहीतरी झालंय म्हणून? प्रतिमा म्हणते मला नाही माहीत, परंतु मला असं आता स्वप्न पडलं, भास झाला की तन्वीला काहीतरी झालंय. मग आता प्रिया म्हणते बाबा मला असं वाटतंय ना आईला पुन्हा भास होत आहेत. तेव्हा रविराज म्हणतो ऐक ना प्रतिमा तू टेन्शन घेऊ नकोस, तू इथे अगदी पाणी पी आणि शांतपणे झोप. अगं तन्वी इथे तुझ्या शेजारीच आहे, कुठेही नाही गेली ती. तर दुसरीकडे घरातील सर्वजण सायलीला रूममध्ये घेऊन येतात. मग आता अर्जुन हा विचारतो काय रे झालं सायलीला, बोल ना अश्विन पटकन. मग आता तो म्हणतो दादा रिलॅक्स, तिला काहीही झालेलं नाही आहे, शी इज नॉर्मल, तिला स्ट्रेसमुळे फक्त चक्कर आली आहे. तेव्हा कल्पना म्हणते मागच्या वाढदिवसाला सुद्धा सायलीला असाच त्रास झाला होता. आता मधुभाऊ म्हणतात कल्पना वहिनी हा पूर्वीपासूनचा त्रास आहे. ह्याच दिवशी ती मला भेटली होती आणि तिच्या आईबाबांना शोधण्याचा प्रयत्न करत होती आणि हा त्रास का आहे ना ते अद्यापपर्यंत अजूनही समजलेलं नाही. मग आता कुसुम म्हणते हो मी सुद्धा लहानपणापासून बघत आली आणि थोडी विश्रांती घेतली ना मग तिला बरं वाटतं. काही वेळानंतर आता सायली ही शुद्धीवर येते आणि सगळ्यांकडे पाहतच राहते. अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. त्याला आता तिच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. मग आता ती प्रेमानेच त्याच्याकडे पाहते आणि उठायला जाते. तेव्हा आता अजिबात तू उठायचं नाही आहेस आज सायली, एकदम आरामच करायचा आहे असं अर्जुन तिला म्हणतो. त्यावेळी आता सायली तेथेच जाग्यावर अशी झोपून राहते. मग आता डॉक्टरांची ऑर्डर आहे अजिबात तू उठायचं नाहीस आणि उद्या तुला सुट्टीच आहे, म्हणजे उद्या वाढदिवस आहे ना तू काहीच काम करायचं नाही असं ही तो म्हणतो. तेव्हा सायली हसते. मग आता सायली शुद्धीवर आली यामुळे घरातील सर्वांना आनंद होतो. तर चैतन्य म्हणतो सायली वहिनी उद्या कामाला सुट्टी. मग असं म्हणून तो घरातील वातावरण अगदी हलकं फुलकं करतो, सर्वांना बरं वाटतं. त्यानंतर कल्पना म्हणते सायली आता तू झोप, आम्ही येतो हां.
तेव्हा घरातील सर्वजण आता तेथून जातात आणि सर्वजण तेथून गेल्यानंतर सायली अर्जुनकडे पाहतच राहते. अर्जुन हा सायलीला आता थोपटतो तर सायली अगदी गाढ झोपून जाते. अर्जुन खूप प्रेमाने तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली ही आता अगदी छान तयार होऊन कॅफेमध्ये आलेली असते आणि तिला काहीही झालं तरी आज अर्जुनला प्रपोज करायचंच असतं. ती समोर पाहते तर अर्जुन असा अगदी मस्त असा हिरोसारखा चालत तेथे येत असतो. सायलीला ते पाहून खूप छान वाटतं. हे सायली मात्र अर्जुनच्या आठवणीत अगदी रंगूनच जाते. इकडे अर्जुन आता त्या अंगठीकडे पाहतच राहतो. त्याने सायलीसाठी ती अंगठी आणलेली असते. तेव्हा तो आता तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, मिसेस सायली. तेव्हा आता मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय असं तो म्हणतो. सायली म्हणते, मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा तो आई असं म्हणतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. तर दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता अर्जुनची अख्खी रूमच चालतात आणि नक्की कॉन्ट्रॅक्ट पेपर कुठे आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.